आज आता आम्ही पार्ट 3 आहे, तर पार्ट 3 मध्ये एक क्लायमॅक्स आहे. आता शेवटचं क्लायमॅक्स हे आमची पार्टी झालेली आहे आणि क्लायमॅक्समध्ये असं ठरलं आहे की जेवायचं आहे. पण ते जेवणारे जे माणसं आहेत ते हो झाडावर चढले आणि ते झाडावर ना खाणार आहेत. हे बघा ही माणसं आता वरणच त्यांना जेवण सर्व करणार आहे. आणि इकडे पण बसलाय नेत्रात्या झाडावर. आता तुम्हाला आता ते बघ! बाबा तुम्हाला बोंबील कसे आवडले? एकदम चांगले होते, ताजे होते, बोटीवरून आणले आणि तळले ते. बाबा हे बोंबील कसे होते? चांगले होते. हा त्याने सरगे आणलेत 3. हे खास ॲडवनवरनं बघू मी टेस्ट स्टोरी करते झाली ॲडवनला. गाइस. ब्लॉगर ही खा रहा है, ब्लॉगर ही खत्म कर रहा है, ब्लॉगर ही खत्म कर रहा है. शूटिंग के ते खाते हैं. टेस्ट में तो अच्छा है. नाव का कसं वाटलं चांगलं हे असं सरगी? अगं तू खाल्लं मला कशाला विचारते? पण तुम्ही चांगल्यासाठी खाल्लं का नाही? खाल्लेलंच नाही पण बोला कसं चांगलं कसं वाटलं चांगलं तुम्हाला? कसं सरग्याच्या नंतरची ती टेस्ट आहे थोडी, ते मला ते पण आवडलं. सरगा जरा हाय लेवल आहे, म्हणजे कॉस्टली आहे, ती जरा थोडा स्वस्त आहे, पण ते सरग्याच्या लेवलला थोडीशी वाटते मला. 100ला 5. 100ला 5 नाही, 120ला 120ला जास्त आहे. अबाऊ 800. हा मग अरे प्राइस वाढली. हे प्राइस वाढलेली दिसते. डिमांड जरा जास्त वाढलाय. 5 पीस अबाऊ 800 आणि 120 मिळाले. 120 रुपयाला 5. ठीक आहे, बरोबर. आणि हे मोठं पण होतं. 120 ला 5 भेटले म्हणजे केवढं स्वस्त होतं. मी इंटरव्ह्यू घेते, मी खाते पण आणि टेस्ट पण घेते, असं पण मग काय तुम्हीच बोलला आता. असं बोलतात ते. जय बाबा कसा आवडला, कसं लागला तुम्हाला? आज गुरुवार, आमच्यासाठी शुक्रवार आहे. पप्पा कसा लागला? वाल पापडी तर एकदम एक नंबर. वाल पापडी नाही बोलली, हे पापलेट खाल्लेले. वाल पापडी ते एक नंबर होती, पण थोडासा मीठ कमी पडलं. बाकीचं एकदम टेस्टी झालेलं. आणि सरग्यावर सरग्या पण तो टेस्टी चांगलं होतं. सरगा पेक्षा हा थोडासा आणखी सुंदर होता, त्याच्यामुळे काटा एकच होता, ते बोनलेस म्हणजे. थँक्यू. तेच काका बोल ना. समथिंग. गाडी कशी वाटली? 18+ आहे, जाऊ दे. इथे 18+ होऊन जाईल, मग जाऊ दे. दारू पिलेले होते सगळे पोपटासारखे. आणि सेफ मध्ये ते उंचावर आहे ना, म्हणून ते वरच्यावर आहे, म्हणून आवाज जातोय. हितेश काका कसं वाटलं तुला हे खाऊन? छान होतं. कसं म्हणजे दातराची आठवण येईल. तुला दातीवरची सासूरवाडी आहे, तर तुला आठवणच येणार. ऐकलं काय बोलले? तुला दातराची सासूरवाडी म्हणून दातराची आठवण येईल बोलते. तुला काय काय ताजं तुझं खायला भेटते. अरे सर्वांचीच असते ते. ज्याची सासूरवाडी आहे, माझी सासूरवाडी आहे म्हणून आलेला आहे ना, सर्वांना घेऊन. दातेरामध्ये काय खाल्ले? बोंबील खाल्ले, मांदेळी खाल्ले, सुरमई खाल्ली, आईच्या हातची बिर्याणी खाल्ली आणि चिकन बिर्याणी संध्याकाळी. आणि नंतर आम्ही कुठे गेलेले? जेटीवर गेलेले. जेटीवर मस्त कार्यक्रम झाला. मिक्स होऊन जाईल. अरे संपवून तर आता तुम्हाला अजून व्लॉग तर त्यांचं आम्ही स्वागत करणारे, ज्यांनी हे एवढं सगळं खाणं, ज्यांचं स्वागत करणारे, ज्यांनी एवढा खाणं चांगला बनवला. हे कोणी बनवलं? हे धनंजय बाबासाठी. धनंजय बाबासाठी क्लॅप करा. आणि आता हे कोणी बनवलं? हे पूनम आत्या. पूनम आत्यासाठी क्लॅप करा. एवढं पण मला झाडावर कोण चढलं? बाबा चढले. बाबासाठी क्लॅप करा. बाबासाठी. हे बघा, मी वरती का चढलो? रिसॉर्टला असे बनवलेले आहेत स्पेशली. वर पैसे देऊन तिकडे चढतात, इकडे फ्री मध्ये. पैसे देतात. हे इकडे नॅचरल आहे.
तो एक आनंद आहे. ते पैसे देऊन काय उद्या काय झालं त्याचं ते भरपाई पण देतात हा परत बोला तिथे काय भरपाई मिळणार नाही परत बोला आपने रिस्पे अपने रिस्पेक्ट चल रहा हूं ना, सेफ आहे मैं. बोललो ना झाले ते. तू पापलेट का हा तू आम्हाला सांग आणि खात राहा मी खात राहते कारण का मला भूक लागला. हे कॉमेडी ब्लॉग ठेवा. ओके ओके मी सो अजून टेस्ट नाही केलं. हा आता कॉमेडी झालेला आहे. भरपूर इकडे पार्टी झाली ताडी सरगा पापलेट एडवान्सचा पापलेट आहे चांगला आहे टेस्टी आहे छान आहे तो, छान. छान छान तू बोल तू बोल